एका खजिन्याचे रक्षक श्री अंकेगौडा एम, पद्मश्री 2026. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अंकेगौडा यांना शालेय जीवनातच पुस्तकांची आवड निर्माण झाली. सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या रचनांपासून झाली. कन्नडमधील मास्टर्स दरम्यान प्रोफेसर के अनंत रामय्या यांनी त्यांच्या आवडीला दिशा दिली आणि भरपूर वाचन करण्यास प्रोत्साहित केलं. त्या काळी आमच्या गावात पुस्तकं नव्हती, म्हणून मी कित्येक किलोमीटर चालत मैसूरला जायचो फक्त वाचण्यासाठी. अंकेगौडा यांनी पाहिलं की इच्छा असलेले इतर विद्यार्थी सुद्धा पुस्तकांसाठी धडपडत होते. जेव्हा पोहोचणंच कठीण असेल तेव्हा ते ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहोचेल. बस कंडक्टर आणि साखर कारखान्यात टाइम कीपर सारखी नोकरी करत असतानाही ते आपलं स्वप्न आकारतच राहिले. मी निश्चय केला की एक अशी लायब्ररी तयार करेन जिथे विद्यार्थी मुक्तपणे वाचू आणि शिकू शकतील, त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करू शकतील आणि जे काही बनायचं आहे ते बनवू शकतील. IAS, IPS, KPS, त्याही पुढे. तुटपुंजा कमाईतून विकत घेतलेल्या पुस्तकांनी एक छोटी लायब्ररी बनली. मग विद्यार्थी येऊ लागले आणि हा क्रम वाढतच गेला. हे मिशन त्यांनी जवळपास एकट्यानेच उभारलं. कमाई, काही मालमत्तेची विक्री आणि पत्नी, मुलगा आणि बासवण्णा यांच्या पाठिंब्यानं हे पुढे नेलं. मी इथे सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करण्यासाठी आले आहे आणि मला लागणारी सर्व पुस्तके इथे मिळतात. मी माझ्या मैत्रिणींसोबत सहजच इथे आले होते, पण इथे एवढी सगळी पुस्तकं पाहून मी इथलीच होऊन गेले. आज श्री अंकेगौडा यांच्या ग्रंथालयात 20 लाखांहून अधिक पुस्तकं आहेत, ज्यात अनेक दुर्मिळ प्रती आहेत. आता लोक सुद्धा जतन करण्यासाठी इथे पुस्तकं दान करतात. हे बनवणं कधीच ओझं वाटलं नाही. आजूबाजूला बघा, हे आनंदी आणि समाधानी चेहरे. जेव्हा माझ्याकडे अगदी कमी होतं तेव्हाही मी हजारो लोकांना काही देऊ शकत होतो. हाच एक मोठा आशीर्वाद आहे. मला वाटतं की देवाने मला याच उद्देशासाठी निवडले आहे. श्री अंकेगौडा एम, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.